घ्यायचा विचार चालू आहे। किधर रहती है तू? हाँ बच्चे किधर रहती है? रेनू किधर है? राजस्थान में। काम को प्याला कारण की तुम्हाला ते आपल्या याच्यात घे ना फोटो सुदर्शन। हा पकडा खाली बस रे पकडा चला खाली उतरायचंय। बाप्पा बाप्पा अरे बापरे। आपल्यासोबत इकडे सुदर्शन आहे। तर 2 दिवसापासून तुम्हाला सांगायचंच राहिलेलं आहे की आपल्या सुदर्शन भाऊने एक त्याचं ब्लॉगिंगचं चॅनल चालू केलेलं आहे नवीन। तर त्यामध्ये तुम्ही विचारत असाल हे काय चालू आहे, तर आम्ही उंटाची राईड करतोय। हा सध्या सुरत मध्ये आहे, दुम्मस बीचवर आलेलं आहे ताईला भाऊजीला फिरवण्यासाठी। म्हणजे मी इथे येऊन गेलेले पहिल्यांदा, तर आता हे समुद्रावर आहे। तर म्हटलं चला ऋदू मी भाऊजी सुदर्शन आम्ही सगळे, म्हणजे माझी दुसरी पाळी आहे आता याच्यावर, पण ठीक आहे। हा उंटावर मस्त मजा यायला लागली। राम भाऊ तिकडे थांबलेले, ते काही बसत नाही म्हणे, त्यामुळे म्हटलं चला आपणच बसूया परत एकदा। मी सुदर्शन सोबत एकदा बसलो आणि भाऊजी सोबत एकदा बसलो, मस्त मजा आलेली आहे। आणि समुद्राचं पाणी खूप लांबपर्यंत गेलंय। अवघड आहे बाबा, आता जरा पक्की बसा, ते खाली बसते बरं। आता उतरायचं आहे, म्हटलं चला थोडा व्हिडिओ घ्यायची। हे बघा फोटो काढायचे का रे, बसणं नाही तुला? एकदा बसलेले म्हणतो ते, घे फोटो घे चल। काम खूप याला कारण की तुम्हाला ते आपल्या याच्यात घे ना फोटो सुदर्शन। हा पकडा खाली बस रे पकडा चला खाली उतरायचंय। बाप्पा बाप्पा अरे बापरे। चला सुदर्शन घे रे। चलो भाई चला, यांचे पैसे देतो आणि मग भेटतो तुम्हाला। तर ह्या बाळाकडून हे कानातले वगैरे घ्यायचा विचार चालू आहे। किधर रहती है तू? हाँ बच्चे किधर रहती है? रेनू किधर है? राजस्थान में। इतने दूर आए बेचने के लिए? बाप रे बघ गं दोन घे ना, काम ही नाही एखादी वेळेस। दुसरे बघ ना, गणपती कानात घालते का तू? काय बहिणी बाबा मग सगळं ठीक आहे ठीक आहे। हे बघा पहिले काढलेले तेच घेते। ये दो लिए। हाँ हाँ कितना देने का? 50-50। रुको चिल्लर ला रहे हैं, रुक 2 मिनट। इंडिगोचं विमान चाललंय पप्पा। नाही नाही काय रे, जातो का पाण्यात? जातो का तू? नाही जात? मॅगी खातो का? मॅगी मॅगी खातो म्हणतो। नाही बाबा मला नाही खायची। मॅगी दो एक, तर मॅगी खायचं विचार साधी वाली दो। साधी 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 नाही खायची। काय खायची? थंड पाहिजे थंड, इथे गरमी होईल ना। असं वाटतं की काहीतरी असं शरीरात कशा तरी कमतरता आली, श्वास घ्यायला सुद्धा तकलीफ व्हायला लागली। अवघडच बाबा इथं, कशी काय लोक राहतात इथं। मग एवढा आसपास जास्त कोणाच्या घरी नाही रे बाप्पा। काय करशील? ऊन किती तापायला लागलं हिवाळा मानाने त्या मानाने। नमस्कार सगळ्यांना। तुम्ही म्हणता सण डायरेक्ट दुम्मस बीचवरून डायरेक्ट कुठं आले, तर आम्ही आता रिटर्न जातोय जालन्याला, कारण की ऑलमोस्ट 2 दिवस इकडे गेलेले आहेत। परी पण वाट बघतीये, काम पण झालेलं आहे, त्यामुळे म्हटलं चला जाऊया आता घरी। तर माझ्यासोबत आहेत ताई, तिला होत आहे त्रास थोडा। तर बरेच लोक आम्हाला म्हणत होते की तुम्ही काबर सोबत गेलात, काबर सोबत गेलात। तर आमचे काही असे केस पकडू मारामारी नाही झालेली आहे, काही ठिकाणी होते थोडे वादावादी, पण ठीक आहे, ते सगळ्यांच्या बहीण भावामध्ये होतच असतं। हा त्यामुळे प्रत्येकाने राग पकडून बसायची गरज नसते। आणि विचारात पडला काय की तुमचं लगेच तांदूळ पुळण संपलं लगेच। हा तर मग तेच ना, म्हणजे असं हे नाही की आम्ही त्या
झाले होते थोडेफार, आणि तेवढेफार सगळ्यांमध्ये होतच असते की त्याच्यानुसार पुन्हा आयुष्य थोडीच हे करावं लागत असतं. तिलाही काही गोष्टी कळतात, मलाही काही गोष्टी कळतात, त्यामुळं आता ओके आहे. इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. सकाळची आता वाजलेली आहे 8:30 आहे ना, 8:30 झालेली. एवढी भूक लागलेली आहे सकाळ सकाळी, काय सांगू. 7:30 वाजता उठलेलं आहे आणि लागले आता निघायचं इथे नाश्ता करून. ऋतू काय खायचं बाळा तुला? काय खायचं? चहा खातो का? हो रे, चहा खात असता का? चहा पे नाही. हो रे, टमाटे चहा का? चहा बिस्किट त्याला खायचं आहे. तुला आईस्क्रीम खायची का? एवढं सगळं आईस्क्रीम घेतलं बळजबरी घेतलं माहिती, येत नाही माझ्याकडे. थांब रे तू, असं थांब. तुला कोणता आणि मामा आवडतो सांग बरं. कोणता मामा आवडतो? कोणता? आता फक्त त्याला काहीतरी मोबाईलच पाहिजे, त्यासाठी ते बऱ्याच लोकांना कोमलची पण आठवण येत असेल. पण ठीक आहे, कोमल सध्या नाही येऊ शकत व्हिडिओमध्ये, किंवा मी तिला म्हणू शकत नाही की व्हिडिओ शूट कर म्हणून, कारण की तिला फक्त आणि फक्त पिऊची काळजी घेण्यासाठी तिकडे ठेवलेलं आहे आणि तिचा आराम झाला पाहिजे, ते एक महत्त्वाचं आहे. ती रोज फोन लावते ना. हां, परीकडे आता परी उद्याच्या व्हिडिओमध्ये येईलच तशी. बघू आता काय होते काय नाही. चला निघायचं आहे आता थोड्या वेळामध्ये. राहिला प्रश्न कार्यक्रमाचा, तर कार्यक्रमाविषयीचा उद्याचा व्हिडिओ येईल, तर तुम्ही नक्की बघा. तर मी तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो. ओके. आपल्यासोबत इकडे सुदर्शन आहे. तर 2 दिवसापासून तुम्हाला सांगायचंच राहिलेलं आहे की आपल्या सुदर्शन भाऊने एक त्याचं ब्लॉगिंगचं चॅनल चालू केलेलं आहे नवीन. तर त्यामधून तुम्हाला त्या ब्लॉगिंग त्याच्या लाईव्ह दाखवेल. त्याच्या लाईफबद्दल आपण 2 मिनटं बोलूया. की तो खेडेगावात राहतो आणि शेती वगैरे पण आहे त्याला. त्याची मुलगी पण एक तुम्हाला माहिती आहे सान्वी, ती पण तुम्हाला त्या व्हिडिओमधून दिसेल. तर तुम्ही सगळ्यांना काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली याच्या चॅनलची, तिथे जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, किंवा मग देशमुख सुदर्शन नावाने सर्च करा. तुम्हाला चॅनल दिसून जाईल. आपल्या कम्युनिटीवर पण व्हिडिओ टाकलेला आहे, तिथं पण दिसून जाईल. 1000 सबस्क्रायबर झाल्यावर तुमच्या सगळ्यांसाठी सुदर्शन भाऊ एक सरप्राईज देणार आहे. ते काय आहे ते लगेच तुम्हाला कळणार आहे, म्हणून पटकन सबस्क्राईब करा. कारण की आता 400 ऑलमोस्ट सबस्क्रायबर झालेले, फक्त 600 बाकी आहे. पटापट सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण ते सरप्राईज भेटेल. 1000 लोकांना भेटून काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना देऊ आपण म्हणजे सुदर्शन, मी नाही. आणि एक पहिला व्हिडिओ टाकलाय, तो कसा वाटलाय आता जे नवीन बघणार आहे त्यांनी पण कमेंट मध्ये सांगा. कारण एक व्हिडिओ अपलोड पण झालेला आहे, 4 मिनिटाचा आहे, 4-4.5 मिनिटाचा. तर त्यामधून तुम्ही सांगा तो व्हिडिओ कसा आहे, काय कमेंट्स करा, लाईक करा त्याला. आणि चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की जाऊन व्हिजिट करा. कारण की बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं की सुदर्शन आज यूट्यूब चॅनल नाही आहे का. तो प्रत्येक वेळेस सोबत असतो, पण त्याचं यूट्यूब चॅनल नव्हतं, त्यानं आता क्रिएट केलं आहे. आता मनावर घ्यायचा विचार केलेला आहे, पण बघू आता काय होतं. तुम्ही सबस्क्राईब केलं, तुम्ही सपोर्ट केला, तर तो पुढं काहीतरी बनवेल. आणि तुम्ही बघू शकता इकडं आपल्याला आपलं हे आलेलं आहे, नाश्ता आलेला आहे. तर नाश्त्यामध्ये आपण काय मागवलेलं आहे बघू. तर नाश्त्यामध्ये आपण मागवलेलं आहे डोसा आलेला आहे. तर पटकन दिवशी डोसा खाऊन घेतो आणि मस्तपैकी चहा वगैरे घेतो आणि मी निघायच्या टायमाला थोडा व्हिडिओ शूट करतो. नाही आलाच ना आमचा. या सगळ्यांनी डोसा खायला. ऑलमोस्ट रोड जे रस्ते असते ना, रस्त्यावरचं खूप हे असतं, खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह असतं. एकदम मस्त आहे, एक्सपेन्सिव्ह असतं. चला मी काय करतो, हे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर चला आता आपण इथून निघूया. रुद्रसाठी थोडे बिस्किट वगैरे घेतलेले आणि लागलीच निघायचं आहे. गाडीमध्ये एवढा पसारा भरला आहे ना मित्रांनो. तुमच्या सगळ्यांसाठी आपण काय केलं माहिती, नवीन स्टॉकसुद्धा आणलेला आहे साड्यांमध्ये. पुरी गाडी भरून साड्या आणलेल्या आहेत, मागं पण ठेवलेल्या आहेत आणि इथं समोर पण घेऊन बसलेलं आहे. तुम्हाला सांगतो एक गोष्ट कशी आहे माहिती आहे का, आता काही व्यवसाय करायचा असेल ना, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही प्रमोशनसाठी गेले साड्यांच्या वगैरे, ती गोष्ट बरोबर आहे. यूट्यूबची साड्याचं प्रमोशन करायला जाणं वेगळं आणि साड्या विकणं वेगळं. ओके, आता ते प्रमोशन असतंय, आता ते लोक बोलवतात या बाबा आमचं प्रमोट करा, त्यामुळे ते प्रमोट करावं लागते. बाकी साड्या आपल्याकडे एकदम व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीच्या मिळतात. तर साड्या आपण चांगल्या निवडून तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. तर जे व्हिडिओ येतील साड्यांचे तर तुम्ही नक्की बघा. आणि टर्न लेफ्ट ऑनटू नॅशनल हायवे 48. तर ती साडी जर का तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की बाय करू शकता. आता संक्रांत येते, संक्रांतसाठी पण आमच्याकडून साड्या तुम्ही बाय करू शकता. आणि चला तुम्हाला भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुदर्शन चॅनल देखील सबस्क्राईब करा, कारण की त्यांना पण नवीन चॅनल चालू केलेलं आहे. काहीतरी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे 1000 सबस्क्रायबर झाल्यावर.
तर चला, तुम्ही आता सगळ्यांना काळजी घ्या आणि आपल्या ऋतुबाळासाठी एक पिंक कलरचं हर्ट पाठवा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे. हॉटेल सुरभी म्हणून आहे इथे मुंबई सुरत रोडला, तिथं थांबलो थोडं नाश्ता करण्यासाठी. चला, सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.